स्वागत आहे सर्वांचं मित्रा चॅनलमध्ये. इथे या तोरणपट्टीला इथे मी लोकर जॉईन करून घेतलेले आहे. इथे आपल्याला साईडला सुरुवातीला चेनचं घर विणल्यानंतर ह्या क्रोशीच्या घरामध्ये 4 क्रोशी इथं आपल्याला विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला एकूण 5 चेन बनवायचे आहेत. या 5 चेन विणल्यानंतर खाली आपल्याला ह्या विणलेल्या चेनच्या घरासह आणि हे 3 असे एकूण 4 ह्या चेन झालेले आहेत. तर इथे आपल्याला ह्या चेनमध्ये इथे हे विणून घ्यायचं आहे. इथून आपल्याला इथून 2 चेन आणि हे 4थी चेन असे एकूण आपल्याला ह्या घरामध्ये इथे एकूण आपल्याला 5 क्रोशी इथं विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला सेमी ग्रीडप्रमाणेच आपल्याला इथे पण एक क्रोशीचं घर सोडायचं आहे. पुढे ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला परत इथले एक घर सोडायचं आहे क्रोशीचं आणि ह्या चेनच्या घरामध्ये सेम 5 क्रोशी इथे विणायचे आहेत. एक चेन विणल्यानंतर इथे आपल्याला ह्या क्रोशीच्या समोरील चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. इथून आपल्याला 5 चेन इथे विणायचे आहेत. सेमी क्रीडप्रमाणे एक क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशीच्या घरामध्ये इथे आपल्याला सलग 4 क्रोशी इथं विणायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला विणायचं आहे. परत 5 चेन बनवायचे आहेत. पूर्ण हे आपल्याला ह्या तोरणपट्टीला असं विणून घ्यायचं आहे. सेम एक क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि ह्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. पुढे पण आपल्याला इथून ह्या क्रोशीच्या चेनच्या घरामध्ये सेम मागीलप्रमाणे क्रोशी विणायचे आहेत. पुढे आपल्याला समोर ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. सेम याचप्रमाणे पुढील क्रोशीच्या घरामध्ये परत 5 क्रोशी इथं विणायचे आहेत. सेम याप्रमाणे पुढे आपल्याला विणून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. एक क्रोशीचं घर सोडायचं आहे आणि पुढील क्रोशीच्या घरामध्ये इथे आपल्याला 4 क्रोशी इथे विणायचे आहेत. नंतर पुढे दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला या साईडच्या 3 क्रोशी सोडायचे आहेत आणि 4थ्या क्रोशीवरती आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. 3 चेन विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशी विणायचे आहे. त्याच्या पुढील चेनच्या मध्ये पण क्रोशी विणायचे आहे. इथे पण आपल्याला 4 क्रोशी विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला पाच चेन बनवायचे आहेत सेम खालीप्रमाणे. इथे आपल्याला या मध्यभागील क्रोशीच्या वरील चेनमध्ये किंवा चेन विणून घ्यायची आहे. इथे आपल्याला चेन बनवायची आहे. चेन विणल्यानंतर इथून पुढे आपल्याला ह्या क्रोशीच्या मध्यभागी क्रोशीच्या घरामध्ये एकूण 5 क्रोशी इथं आपल्याला विणायचे आहेत.
पुढे आपल्याला परत चेन इथं विणायची आहे आणि मध्यभागी क्रोशीच्या वरील चेनमध्ये ही चेन विणायची आहे. इथून परत 5 चेन बनवायचे आहेत आणि इथे आपल्याला साईडच्या ह्या 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया, पुढील चेनच्या घरामध्ये 1 क्रोशिया आणि क्रोशियावरती 1 क्रोशिया अशी एकूण 4 क्रोशिया विणायचे आहेत. इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. सेम इक्वलप्रमाणे येथील साईडच्या ह्या क्रोशीच्या साईडच्या चेनमध्ये सेम आपल्याला परत 4 क्रोशिया विणायचे आहेत. पुढील चेनच्या घरामध्ये उरलेले 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे सेम 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला सेम ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये मागीलप्रमाणे चेन विणायची आहे. इथे एक चेन विणल्यानंतर मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला 5 क्रोशिया विणायच्या आहेत. एक चेन बनवायची आहे आणि पुढील ह्या क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. सेम पुढे परत आपल्याला इथे इकडेप्रमाणे 5 चेन बनवायचे आहेत. साईडच्या या चेनच्या घरामध्ये आणि क्रोशियावरती क्रोशिया अशी करून 4 क्रोशिया इथं विणायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. सेम पुढे हे 4 क्रोशियाच्या साईडच्या क्रोशियावरती आपल्याला चेन विणायची आहे. क्रोशिया सलग इथे 4 विणून घ्यायचे आहेत. सेम खालीलप्रमाणे परत 5 चेन इथं बनवायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागी या क्रोशीच्या वरील चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. सेम ह्या साईडच्या 2 चेनच्या घरामध्ये क्रोशिया आणि क्रोशियावरती 1 क्रोशिया अशी करून 4 क्रोशिया इथं विणायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन बनवायचे आहेत. मध्यभागील ह्या चेनच्या घरामध्ये मध्यभागील चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. परत 5 चेन बनवायचे आहेत. सेम इकडेप्रमाणे इकडे क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत. पुढे सेम मागल्याप्रमाणे परत 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला मध्यभागी ह्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये ही चेन विणायची आहे पहिल्या स्टेपप्रमाणे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला पुढील चेनच्या घरामध्ये आणि क्रोशियावरती क्रोशिया अशी एकूण 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत. पुढे इथे 5 चेन बनवायचे आहेत आणि मध्यभागी ह्या तिसऱ्या चेनवरती किंवा मधील चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे आणि परत 5 चेन बनवायचे आहेत. पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे आणि चेनमध्ये उरलेले 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत. सेम याप्रमाणे विणायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला इथे लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. क्रोशियावरती 3 चेन इथे विणायचे आहेत आणि सुरुवातीच्या 3 चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत. पुढे इथे 2 चेन इथे बनवायचे आहेत आणि पुढे ह्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला क्रोशिया विणायचे आहेत.
साईडच्या क्रोशियावरती एक क्रोशिया विणायचा आहे सेम. पुढे इथे 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला 2 चेन सोडून तिसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. इथून आपल्याला क्रोशिया ह्या चेनच्या घरामध्ये मध्यभागी इथे एकूण आपल्याला खालीलप्रमाणे 5 क्रोशिया इथं विणायचे आहेत. पुढे आपल्याला सेम मागीलप्रमाणे तिसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. पुढे 5 चेन बनवायचे आहेत. पुढे ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणायचा आहे. पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत. सेम मागील ह्या पहिल्या स्टेपप्रमाणे इथे आपल्याला साईडला ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत. सेम याप्रमाणे ही स्टेप विणून घ्यायची आहे. नंतर पुढे या स्टेपमध्ये क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागील 2 चेनमध्ये 2 क्रोशिया विणायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणायचा आहे. इथे पुढे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत. इथे आपल्याला पाच चेन इथे विणल्यानंतर इथे आपल्याला या तिसऱ्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणायची आहे. इथून आपल्याला एक चेन विणल्यानंतर इथून ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशियाच्या साईडच्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे इथं 5 सलग. इथे आपल्याला चेन विणायची आहे. मध्यभागी तिसऱ्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये इथेही चेन विणून घ्यायची आहे. पुढे चेन बनवायची आहे. सेम याचप्रमाणे इकडील ह्या चेनच्या घरामध्ये 5 क्रोशिया इथं विणायचे आहेत. पुढील ह्या 3 चेनच्या घरामध्ये तिसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहेत. परत 5 चेन इथे बनवायचे आहेत आणि पुढे आपल्याला या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. मध्यभागी 2 चेनच्या घरामध्ये 2 क्रोशिया आणि पुढील साईडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणायचा आहे. ही सेम याचप्रमाणे पुढे पण आपल्याला इथे परत 5 चेन बनवायचे आहेत. तिसऱ्या चेनच्या घरामध्ये चेन विणून पुढील चेन विणल्यानंतर चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत 5. सेम असंच हे विणायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला ह्या 4 क्रोशिया विणल्यानंतर इकडे आपल्याला विणायचं नाही आहे. इथून पुढे आपल्याला इथे परत 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या चेनमध्ये साईडच्या ह्या 3 क्रोशिया इथे विणायच्या आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 5 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला तिसऱ्या चेनवरती क्रोशियाच्या वरील चेनवरती चेन विणायची आहे. इथून आपल्याला एक चेन विणल्यानंतर ह्या मध्यभागील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत 5 इथे. नंतर पुढे सेम इकडीलप्रमाणे इथे तिसऱ्या क्रोशियाच्या वरील चेनमध्ये चेन विणायचे आहे. 5 चेन बनवायचे आहेत आणि पुढील क्रोशियाच्या साईडला 3 क्रोशिया आणि क्रोशियावरती क्रोशिया अशी एकूण 4 क्रोशिया इथे विणायचे आहेत.
इथे आपल्याला 5 चेन तर बनवायचे आहेत मध्यभागी. इथे पुढे आपल्याला विणायचं नाही आहे. यामध्ये आपल्याला गोंडे लावून घ्यायचे आहेत ह्या 5 चेनच्या घरामध्ये. आणि पुढील क्रोशिया होती सेम क्रोशिया इथे विणायचे आहेत आणि पुढील स्टेप मागील प्रमाणे इकडील प्रमाणेच इकडं विणून घ्यायची आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. इथे पुढे आपल्याला साईडच्या ह्या 4 क्रोशी इथे विणायचे आहेत. त्यानंतर 5 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या 5व्या क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणायचे आहे. सेम परत 5 चेन इथे विणायचे आहेत आणि इकडील प्रमाणे सेम ह्या चेनच्या घरामध्ये 3 क्रोशिया आणि उरलेले क्रोशियावरती क्रोशिया विणायचे आहे. सेम याप्रमाणे पुढील स्टेप विणून घ्यायची आहे आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला या ठिकाणी विणायचं नाही आहे, तर इथे आपल्याला चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. परत आणि इथे आपल्याला 3 चेन विणून ह्या चेनच्या घरामध्ये साईडचे हे 4 क्रोशी इथे विणायचे आहेत. सेम याप्रमाणे पुढील सर्व स्टेपवरती विणून घ्यायचं आहे. मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये सेम इकडीलप्रमाणे 4 क्रोशी इथे विणायचे आहेत. सेम याचप्रमाणे इथे आपल्याला ह्या चेनमधून चेन विणायची आहे. इथे आपल्याला ह्या क्रोशी होती 3 चेन विणायच्या आहेत आणि मध्यभागी ह्या 2 चेनमध्ये 2 क्रोशिया आणि साईडच्या क्रोशी होती क्रोशी अशी एकूण 4 क्रोशी इथे विणायच्या आहेत. असं हे विणून घ्यायचं आहे. सेम या सर्व घरावरती सेम याप्रमाणे विणायचं आहे आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे. साईडला असे गोंडे लावून घ्यायचे आहेत आणि मध्यभागी अशा आपल्या आवडीनुसार साईडला ह्या स्टेपला पण गोंडे लावू शकतो. असे गोंडे लावून घ्यायचे आहेत आणि इकडे सेम याप्रमाणे विणून घ्यायचं आहे आणि तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे.